औरंग्याची कबर उकडून फेकायची, उकडून फेकायची, उकडून फेकायची. ती उखडलीच पाहिजे. त्या औरंग्याची कबर आहे ना, पहिल्यांदा नागडी करा. हे फक्त टिळ्यावाला बाबा करू शकतो. मग आपण रावणाला ठोकू शकतो. तर औरंग्या की झाड की पत्ती आहे. त्या प्रतापगडाच्या पायथ्याला अब्दुल्लाच्या कबरीभोवती जे अतिक्रमण वाढवलं होतं ना, आमच्या साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यावर आहे ना 1.5 तासात उकडून फेकलो. 2022 मध्ये महाराष्ट्रातलं संकटात आलेलं हिंदुत्व जर कोणत्या वाघामुळे टिकलं ना, त्यांचं नाव एकनाथराव शिंदे साहेब. की चिरल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची. कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, आणि तरी जर कोण नडत असेल तर मग त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची जात दाखवा. हे छत्रपती शिवाजी राजाचं राज्य नाहीये, तर हे रयतेचं राज्य आहे असं म्हणत लोकशाहीची पायाभरणी करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. महाराष्ट्रात जन्माला आलेल्या पोराला जर विचारलं तुझं अस्तित्व काय, ओळख काय, तर ते अभिमानानं छाती फुगवतं आणि गर्वानं सांगतं की चिरल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची. एका वाक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये जेवढे म्हणून कोणी महापुरुष जन्माला आले त्या सर्वांनी गुरुवर्य जर कुणाला मानलं तर ते छत्रपती शिवाजी महाराजांना मानलं. महात्मा ज्योतिराव फुले असू द्या, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असू द्या, या सगळ्या मातब्बर मंडळींनी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर म्हणाले राज्यघटना तयार करत असताना, संविधानाची निर्मिती करत असताना मला मोलाचं सहकार्य जे झालं ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं झालं. आणि त्याचं कारण असं, बाबासाहेबांना लोकशाही आणायची होती, आणि महाराष्ट्राच्या मातीत पहिल्यांदा लोकशाहीचा बीज रावणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. हे छत्रपती शिवाजी राजाचं राज्य नाहीये, तर हे रयतेचं राज्य आहे असं म्हणत लोकशाहीची पायाभरणी करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. रयतेचं राज्य म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज. आणि इतके पराक्रम, इतके पराक्रम. आज जर एखादा खचला ना, दिशा दिसत नाही, नैराश्य आलंय, वाट सापडत नाही, उदासीनता आली, जावं लागतं इतिहासात आणि म्हणावं लागतं भवानी मातेचा लेख तो महाराष्ट्राचा राजा आहे. झुकला नाही कुणासमोर, दुर्जनांचा तो काळ आहे. कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, आणि तरी जर कोण नडत असेल तर मग त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची जात दाखवा. आजपर्यंत ज्याने ज्याने महाराष्ट्राकडे वाईट नजर करून पाहिलं त्याला धडा शिकवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि तदनंतर त्यांच्या मावळ्यांनी केलं. मी आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो, विशेषतः धर्माचे प्रचारक ही राज्यकर्त्यांची कधी स्तुती करत नाही. धर्माचे प्रचारक लवकर बोलतच नाही राज्यकर्त्यांवर. पण पहिला चमत्कार घडला महाराष्ट्राच्या मातीत. जिजाऊंच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि त्या माऊलीने सांगितलं, बाळा पाय चाटण्याचा आपला इतिहास नाहीये, आज आपल्याला कलंक लागलाय. कोण म्हणतंय औरंगजेबाचा पाय चाटला, कोण म्हणतंय अब्दुल्लाचा बूट चाटला. चाटाचाटीमध्ये पुरुषार्थ वाटायला लागलाय. या दिशाहीत झालेल्या हिंदू समाजाला आपल्याला योग्य रस्त्यावर आणलं पाहिजे. पुन्हा भगवा फडकावला पाहिजे, पुन्हा गोमाता वाचवली पाहिजे, देवळं संरक्षित केली पाहिजे. त्यामुळे बाळा आपला पाय चाटणाऱ्यांचा इतिहास नाही, सोन्याची लंका असणाऱ्या रावणाला अंगाला पाला पाचोळा बांधणाऱ्या एका सर्वसामान्य पोरानं, वनवासी पोरानं हरवलं होतं. मग आपण रावणाला ठोकू शकतो तर औरंग्या की झाड की पत्ती आहे अशी शिकवण त्या काळात राजमाता जिजाऊबाई साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिली. आणि इतके पराक्रमी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आणि पहिली मोहीम जर काय राबवली तर गायी कापणाऱ्या कसायांचे हातपाय तोडायचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि त्यांच्या त्या कामावर त्या काळातले सगळे साधू इतके प्रभावित झाले. या महाराष्ट्राच्या मातीत गावोगाव मारुतीरायाचे मंदिर उभे करून हिंदू पोरांना जाग करण्याचं काम करणारा एक साधू व्यक्तिमत्व म्हणजे समर्थ रामदास स्वामी. रामदास स्वामींनी स्वतःचं मोठेपण बाजूला ठेवून टाकलं
आणि या राजाबद्दल काय बोलले रामदास स्वामी? निश्चयाचा महामेरू, बहुत जनांशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. इतिहासात पहिल्यांदा एका राजाला योगी म्हणण्याचं धाडस समर्थ रामदास स्वामींनी केलं. सोपं नव्हतं. या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. आणि त्यातले त्यात आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज ना, ते तर इतके फक्कड कोणाला मोजतच नव्हते. तुका म्हणे भीड खोटी लाभ विचाराचे पोटी, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाटाळाच्या माती हानू काठी. असे म्हणणारे तुकाराम महाराज देवाशिवाय कोणाला मानत नव्हते. पण त्यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ना, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की, हे सूत्र विश्वासाठी उपयुक्त आहे असं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव केला. आणि सांगू, ती आपल्या धर्माची शिकवण आहे. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळते. म्हणून 1990 मध्ये जन्माला आलेला आज संग्राम बापू भांडारे वयाच्या 33 वर्षाचा होतो. धोतर घालतो, हिंदू धर्माच्या प्रचाराची जबाबदारी घेतो. पण एकनाथ शिंदे साहेबांसारखा मुख्यमंत्री दिसला ना, तिथं पायाला हातच लावतो. त्या पायांची तेवढी पात्रता आहे. त्या पायांवर नतमस्तक झालंच पाहिजे, हे आमच्या पूर्वजांनी शिकवलंय. आमच्या समर्थांनी जर शिवरायांना मानलं असेल, आमच्या तुकाराम महाराजांनी जर शिवरायांना मानलं असेल, खरं सांगू 2022 मध्ये महाराष्ट्रातलं संकटात आलेलं हिंदुत्व जर कोणत्या वाघामुळे टिकलं ना, त्यांचं नाव एकनाथराव शिंदे साहेब आहे. साहेब, आम्ही स्तुती पाठक नाही. मी एकदाही साहेबांना भेटलेला नाही. धावत्या रस्त्यावर आमच्या भेटी आहे. साहेबांची एकांतात भेट नाही, कारण साहेब सगळ्यांना साहेबांना भेटायचंय. खरं सांगू, आम्ही साहेबांची स्तुती पाठक नाही, आम्ही साहेबांचे भक्त आहे. आणि सांगू आपल्याला, त्यांचं भक्त होण्यामध्ये आपला स्वार्थ काय माहितीये? भगवा सुरक्षित राहणार आहे. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. आपण जर साहेबांच्या पाठीशी उभे राहिलो ना, तर घारडा चौकाचा छत्रपती शिवाजी महाराज चौक व्हायला वेळ नाही लागत. अहो साहेब, मी घारडा काय भानगडे टाकून पाहिलं. गुगलने काय सांगितलं माहितीये का? खोकला. वाईट नका वाटून घेऊ बाबा, कोणाचे संबंध असू शकतात, पण खरंच गुगलला टाकून बघा घारडा काय भानगडे. तर घारडा टाकलं तर खोकला आलं. आणि या डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी ना, त्या घारडाचं काय करून टाकलं? छत्रपती शिवाजी महाराज चौक करून टाकलं. ओ हा फक्त पुतळा नाहीये, हे फक्त स्मारक नाहीये, हे फक्त शिल्प नाहीये, भविष्यातलं हिंदुत्व सुरक्षित करण्याचं ते औषध आहे. जो व्हायरस आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहतो ना, त्या व्हायरसनी ती तलवार पाहिली ना, बिळात जाऊन बसणार आहे डायरेक्ट. महाराज, तो चौक आज एवढं मोठं काम आमच्या डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी केलं. मी मागेही म्हणालो होतो, संसदेमध्ये जेव्हा हनुमान चालीसा संकटात आला होता महाराष्ट्रात साहेब, तेव्हा आमच्या श्रीकांत दादांनी मुद्दा मांडला, काय प्रॉब्लेम झालाय? मारुतीची भक्ती करत करत आम्ही दंडबैठका मारल्या आहे, हनुमान चालीसाची अडचण काय? एका समोरच्या खासदारानं जरा फिरकी घेतली. तो म्हणला, काय हनुमान चालीसा लावलो, तुमचा पाठ आहे का हनुमान चालीसा? आमचा सिंह उठला, सिंह, आणि खाड 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 हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली. तो खासदार अजून कोमात आहे मानसिक दृष्ट्या, डायरेक्ट नाही पण मानसिक दृष्ट्या कोमात आहे. तुम्हाला वाटत असेल दादाचा हनुमान चालीसा पाठ आहे, पण दादाने त्या दिवशी फक्त ना हनुमान चालीसा नव्हता म्हटला, त्या दिवशी आपल्या हिंदू धर्माचं नाव उज्ज्वल केलं होतं. आपल्याला जो कायम म्हणतात ना, हे फक्त इश्यू करतात, स्वतः भक्ती करत नाही. त्यांनी हनुमान चालीसा ज्या दिवशी म्हटला ना, त्या दिवशी कळालं का इथला हिंदू उपासना करणारा आहे, भक्ती करणारा आहे, देखावा करणारा नाही. म्हणून एकनाथराव शिंदे साहेब हे महाराष्ट्रातील फक्त एक नेते नाहीये, एकनाथराव शिंदे साहेब ही महाराष्ट्राची गरज आहे. त्या प्रतापगडाच्या पायथ्याला अब्दुल्लाच्या कबरीभोवती जे अतिक्रमण वाढवलं होतं ना, आमच्या साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यावर आहे ना 1.5 तासात उकडून फेकलो. साहेब, आज मी तुमच्याकडे काही मागायला नाही आलेलो, काहीच नाही. ओ दादा, आयुष्यात कधी काही मागणार नाही. माझी एकच मागणी आहे, 1.5 तासात तुम्ही त्या अब्दुल्लाच्या कबरी भोवतीचं अतिक्रमण हटवलं, एक पराक्रम नोंदवला. ऐतिहासिक झाला तो विषय, पुन्हा होणे नाही भाऊ, बरोबर? आता आमची विनंती काय माहितीये का, कुणाला पटतंय का नाही, पण माझं व्यक्तिगत मत आहे, सध्या जे महाराष्ट्रात चाललंय ना,
औरंग्याची कबर उकडून फेकायची, उकडून फेकायची, उकडून फेकायची. ती उखडलीच पाहिजे, उखडलीच पाहिजे. पण त्याच्या अगोदर माझ्याकडून साहेबांकडून, माझी व्यक्तिगत साहेबांकडून अपेक्षा काय माहितीये का? त्या औरंग्याची कबर आहे ना, पहिल्यांदा नागडी करा. नागडी करा म्हणजे काय माहितीये का? 4 अँगल नवे नाही, बंगारच्या दुकानातले गंजलेले 4 अँगल आणि 3 पत्रे, ते पण नवे नाही, गळकेच ओलं पडलेले 3 गळके गंजलेले पत्रे आणि 1 फुटकी पाटी. आणि त्याच्यावर पेंटर कडून नाही लिहायचं, लहान एखाद्या 6वीतल्या पोराला लिहायला लावायचं, औरंग्याची कबर, म्हणजे हस्ताक्षर अजिबात व्यवस्थित नसणार. आणि ती पाटी लावून टाकायची, औरंग्याची कबर, 4 अँगल, 3 पत्रे, 1 फुटकी पाटी. त्या औरंग्याची कबर नागडी केली पाहिजे आपल्याला. त्याच्या पुढे ते मार्बल जे लावलंय, रोज चादरी जे टाकताय, अहो त्याने आमच्या संभाजी महाराजांना 40 दिवस हलाल करून मारलं. साहेब तुमच्या चरणी एवढीच विनंती आहे आणि आम्हाला खात्री आहे, हे फक्त टिळ्यावाला बाबा करू शकतो. हे करण्याची धमक दानत या टिळ्यावाल्या बाबत आहे. औरंग्याची कबर नागडी करून टाकावी. येणाऱ्या त्या काळात साहेब शिवरायांना सुद्धा अब्दुल्ल्याची कबर बनवायची काही गरज नव्हती, पण शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अब्दुल्ल्याची कबर का बनवली माहितीये? पुढच्या काळात आपले पोरं म्हणतील ना, शत्रूलय मोठा आहे राव, आपण काय टिकणार आहे त्याच्या पुढे, तेव्हा त्या पोरांना आदर्श ठरेल की 50,000 प्लस सैन्य घेऊन आलेला धिप्पाड द्याचा अब्दुल्ल्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी फाडला होता. आणि तो आदर्श आमच्या पुढच्या पिढ्यांना भेटला तर पुढची पिढी मोटिवेट होईल. आणि त्यामुळे शिवरायांनी त्याची कबर बांधली, त्यात भाईचारा अजिबात नव्हता, ती पुढच्या पोरांना ऊर्जा देण्यासाठी बनवून ठेवली. तशी औरंग्याची कबर सुद्धा आहे ना, जो औरंग्या महाराष्ट्र गिळायचा म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना संपून अख्खा महाराष्ट्र गिळंकृत करायचा या स्वप्नानं या महाराष्ट्रात आला, हायदोस घातला. पण संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर आमचा महाराष्ट्र इतका पेटून उठला का औरंग्याला पुन्हा दिल्लीत जाता आलं नाही, महाराष्ट्रानंच औरंग्याला गिळलं. हे वर्षानुवर्ष पुढच्या पिढ्यांना दिसलं पाहिजे. पण कशात दिसलं पाहिजे? मार्बलमध्ये नाही, 4 गंजके अँगल, 3 फुटके पत्रे, नागडी उघडी त्याची कबर झाली ना साहेब, पिढ्यानुपिढ्या माझ्या घरात जेवढे पोरं जन्माला येतील ना, त्यांना एवढंच सांगल, शिंद्यांच्या घराची चाकरी करायची. साहेब करू शकतात. प्रखर हिंदुत्व साहेबांचं, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. अहो डॉक्टर भरपूर आहे, पण ते फक्त शरीराचा इलाज करतात. पण आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब विरोधकांचा सुद्धा इलाज करतात. हिंदुत्व विरोधी ज्या कारवाया होतात त्यांचा इलाज करतात. आणि त्यामुळे अशा डॉक्टरची उभ्या महाराष्ट्राला गरज आहे. भरपूर वक्ते बोलणार आहेत. साहेबांच्या चरणी नतमस्तक होतो. साहेबांना खूप आयुष्य लाभलं पाहिजे, उत्तम आरोग्य लाभलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अशीच त्यांची सेवा वर्षानुवर्ष चालली पाहिजे. आणि त्यासाठी तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. जेव्हा हिंदुत्वाच्या विरोधात, शिवसेनेच्या विरोधात, मी नेहमी म्हणतो की शिवसेना महाराष्ट्रातील पक्ष नाही, ती तुमची आमची सर्वांची गरज आहे. जेव्हा कोणी बोलतं, सोशल मीडियावर असू द्या, व्यक्तिगत असू द्या, आपण सगळ्यांनी पेटून उठलं पाहिजे. साहेबांच्या विरोधात जेव्हा कोण बोलतं, आपण आपल्या पातळीवर विरोध केला पाहिजे. मग साहेब बघतील का, दखल घेतील का? 100 व्हिडिओ असतील माझे, एकही साहेबांनी पाहिलेलं नाही, पण काम चालूच आहे ना. साहेबांसाठी नाही, ते आपल्या हिंदू धर्मासाठी आहे. आणि ते आपल्या सगळ्यांना करायचंय, पुढच्या काळात पेटून उठायचंय. आणि हा भगवा ध्वज भगवान श्रीरामांचा, भगवान श्रीकृष्णांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, आमच्या एकनाथ शिंदे साहेबांचा, आणि तोच भगवा ध्वज तुम्हा आम्हा सगळ्या मावळ्यांचा. व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सन्माननीय खासदार, संसद रत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सन्माननीय आमदार राजनजी साळवी साहेब, आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपल्या हिंदुत्वाची धगधगती तोफ, फक्त तोंडाची वाफ घालवणारे नाही तर हातात शस्त्र घेऊन लढा देणारे आपले हिंदू तेज सूर्य धनंजय भाई देसाई यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. मी मगाशी आमचे मंगेश दादा चिवटे यांच्याशी बोलत होतो. दादा, हे पुतळे वगैरे उभे करत असताना आपल्याला गडकिल्ल्यांवर पण लक्ष दिलं पाहिजे. मंगेश दादांनी मला सांगितलं, बापू रायगड आपली धर्मपंढरी आहे आणि गेल्या 5 वर्षांपासून रायगडाच्या समाधीवर, तिथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर, तिथल्या इतर देवी देवतांच्या मूर्तीवर पुष्पहार देण्याचं काम जर कोण करतंय तर
आमचे एकनाथजी शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आपल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीनं रोज 5 वर्षांपासून रायगडावर हार पुरवला जातोय. एवढंच म्हणावं, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. बोलण्याच्या ओघात काही चुकलं असेल तर माफ करा. साहेबांच्या चरणी नेहमीच नतमस्तक. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, हिंदू धर्म की, भारत माता की जय श्रीराम. हर हर. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे कट्टर हिंदुत्ववादी कीर्तनकार म्हणून ओळख असलेले हबप संग्रामबापू भंडारे पाटील यांनी राष्ट्रहित सर्वोपरी कार्यक्रमात हिंदूंना राष्ट्रीय हितासाठी मतदान करण्यासाठी आवाहन केलं होतं. प्रत्येक कीर्तनकार कीर्तनातून हिंदू धर्माचं ठामपणे बाजू घेत नाही, पण हबप संग्रामबापू भंडारे पाटील महाराजांनी हिंदूंना ठामपणे काळजाला भिडणारं आवाहन केलं होतं. ते म्हणाले होते की जर हिंदू राष्ट्र निर्माण करायचं असेल तर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडा. जो राम को लाए हे हम उनको लाएंगे असं म्हणत काशी मथुरेसाठी पण मोदींनाच मतदान करा अशी घोषणा यावेळी त्यांनी केली होती. 100% मतदान करण्यासाठी हिंदू अजूनही जागृत झाले नाही, तर उद्या हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला सर्वोपरी तुम्ही जबाबदार असाल, कारण हिंदुत्ववादी पक्षाला एक हिंदू म्हणून मतदान देणं आपल्या हातात आहे असं म्हणत त्यांनी त्यांच्या सनसनीत भाषणातून हिंदूंना हिंदुत्ववादी पक्षाला मतदान करण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं. फक्त हिंदूच सर्व धर्म समभाव मानतात, बाकी विशेष धर्मीय लोक हे फक्त त्यांच्याच विचाराच्या पक्षांची एकनिष्ठ असतात असं म्हणत त्यांनी निद्रिस्त हिंदूंची कान उघडणी केली. पंतप्रधान मोदीबद्दल बोलताना महाराज म्हणाले की बोलतो मी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर, आवडतात मला नरेंद्र मोदी साहेब. का? कारण त्यांच्या जीवनात त्याग आहे. त्यांनी कधीही स्वतःला मिरवून घेतलं नाहीये. गानसम्राट लता मंगेशकर दिदींचे अंत्यविधी झाल्यावर त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवून मुंबईला ते आले होते. अंत्यविधी भव्य झाला पाहिजे त्यांनी सर्वांना ओरडून सांगितलं आणि स्वतः ते अंत्यविधीला हजरही राहिले होते. आणि मोदींनी ज्यांच्या पोटी जन्म घेतला त्यांची एकमेव रक्ताची आई म्हणजे त्यांची ज्यावेळी देवाघरी गेल्या त्यावेळी मोदींनी ठरवलं असतं तर ते लता दिदींप्रमाणे भव्य त्यांच्या आईचा अंत्यविधी करू शकले असते, परंतु त्यांनी तसं केलं नाही. महानगरपालिकेच्या वैकुंठ रथातून त्यांनी त्यांची अंत्ययात्रा काढली. हबप संग्रामबापू भंडारे पाटील म्हणाले की मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा अभिमान वाटतो, नक्कीच वाटतो, कारण शिंदे साहेब कपाळावर कुंकू लावतात म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो. हिंदूची पहिली ओळख म्हणजे त्यांच्या कपाळावरचा टिळा. शिंदे साहेबांमुळे आज महाराष्ट्रातले अनेक मुलांचा आदर्श घेत आहे. आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी नक्कीच मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांना त्यांचा अभिमान वाटला असता. तसेच यापुढे वारकरी संप्रदायाबद्दल बोलताना महाराज म्हणाले की या विश्वात जर जातीवंत हिंदुत्व कोणी टिकवलं असेल तर ते आमच्या वारकरी संप्रदायाने टिकवलं आहे. वारकरी संप्रदायाने हिंदुत्व टिकवलं आहे. दरम्यान त्यांनी लव जिहाद, भूमी जिहाद आणि हिंदूचं धार्मिक समक्षीकरण, आर्थिक समक्षीकरण यावरही त्यांचे विचार मांडले. रोज गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड नाईट म्हणणं टाळा आणि जय श्रीराम, जय शिवराय बोलण्याचं आवाहन त्यांनी केले. कपाळाला टिळा लावणाऱ्या लोकांकडूनच हिंदूची खरेदी करा. व्यवसायात, उत्पादनात हिंदूंना प्राधान्य द्या असे त्यांनी यावेळी सांगितले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर, छत्रपती संभाजीनगर असं या जिल्ह्याचे नामकरण होऊन देखील काही लोक अजूनही या जिल्ह्याची जुनीच नावं घेतात. त्यांना समजून सांगा व त्यांचं महत्व पटवून द्या. नावात काय आहे असं म्हणणाऱ्यांना सांगा घरी जाऊन तुम्ही त्यांच्या वडिलाचं नाव बदलून बघा, काय वाटेल. हे तसंच आहे. अशा छोट्या मोठ्या गोष्टीमधून हिंदुत्व टिकेल. देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेसाठी, दहशतवादीसाठी, वृत्तीच्या देशविरोधी शक्तींच्या देशविरोधी शक्तींना समूळ नष्ट करण्यासाठी, लव जिहाद, धर्मांतर कायदा देशभर लागू करण्यासाठी, राष्ट्रहितासाठी हिंदूंनी 100% पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान करावं असं हबप महाराज म्हणाले. आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.